नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मंत्री छगन भुजबळांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक। नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवसा फाट्याजवळ भुजबळांना दाखवले काळे झेंडे। आंदोलकांकडून गो बॅकच्या घोषणा। मुंबईतलं आंदोलन सर्वात मोठं आणि शक्यतो शेवटचं आंदोलन असणार। मुंबईत आपली व्यवस्था आपल्यालाच करावी लागणार। मनोज जरांगेंनी सांगितलं, मुंबईतील आंदोलनच आपलं आहे। मुंबईत येण्यापासून आम्हाला अडवू नये, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका, हे पत्रकार परिषद घेऊन सांगा, मनोज जरांगेंचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन। परभणीत 60 दिवसांपासून मराठा समाजाचं साखळी उपोषण। जरांगेंच्या समर्थनार्थ 20 जानेवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, सकल मराठा समाजाचा निर्णय। एसटीतून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास सुरू। सुधाकर शिंदेंच्या अध्यक्षतेतील समितीनं बिहारमध्ये जाऊन माहिती घेतली। तेलंगणा आणि मध्य प्रदेशात जाऊन धनगर आरक्षणाचा अहवाल बनवणार। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना एसीबीची नोटीस। राजन साळवींचे भाऊ, वहिनी आणि पुतण्याला एसीबीची नोटीस। सुधाकर बडगुजर यांच्यासह 19 जणांची आज पुन्हा चौकशी। सुधाकर बडगुजर वकिलांसह पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरं देणार। काही गोपनीय साक्षीदारांचा देखील पोलीस जबाब घेणार। परभणीमधील गंगाखेडच्या धारखेड पुलावर 2 गटात तुंबळ हाणामारी। संबंधित घटनेत 7 जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर। मारहाणी दरम्यान कारचं मोठं नुकसान तर एक दुचाकी पुलावरून खाली फेकली। गंगाखेड परिसरात भीतीचं वातावरण। कोल्हापुरातील यशवंत सहकारी बँक निवडणुकीच्या मतपेटीत आढळले तैत। अंगारा माखलेल्या तैतवर उर्दू असा उल्लेख। निवडणुकीत यंत्रणेतील कर्मचारी आता अवाक। सातारा पुणे महामार्गावरील किल्ले प्रतापगडाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी। सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातून नागरिकांचा प्रवास। ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र। मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सिंधुदुर्ग किल्ल्यावरही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल। मालवणमधील स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंगला पर्यटकांची पसंती। दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची कोकण किनारपट्टीला पसंती। रत्नागिरीच्या दापोली समुद्र किनारे गजबजले। मुरुड किनारपट्टीवरही पर्यटकांची गर्दी। पुण्यातील भीमाशंकर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे 5 ते 7 किलोमीटर भाविकांचा पायी प्रवास। बारामतीमधील मोरगाव गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नाताळ सुट्ट्यांमुळे पर्यटकांची वर्दळ वाढली। देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी। चंद्रभागेतील अवैध वाळू उपशाविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक। चंद्रभागा वाळवंटाची पवित्रता जपण्यासाठी वाळवंट मिलिटरीच्या ताब्यात द्या, शिवसेनेच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेमध्ये वारकऱ्यांची मागणी। पर्यटन स्थळांसह देवस्थानांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी। नाशिकच्या रामकुंड, सीतागुफा, तपोवन, त्र्यंबकेश्वर या परिसरात भाविक दाखल। धाराशिवमध्ये 120 चौरस फूट रांगोळीतून साकारलं श्री दत्तगुरूंचं अमृतरूप। 5 तासात ही रांगोळी साकारली। 70 किलोच्या रांगोळीचा झाला वापर। नाताळच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड शहरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई। येशू प्रभूच्या जन्म सोहळ्याचा उत्साह। शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी। सलग सुट्ट्यांमुळे भाविकांचा साई दर्शनाकडे कल। 31 तारखेला मंदिर रात्रभर दर्शनासाठी राहणार खुलं। मंदिर प्रशासनाचा निर्णय। कोल्हापूरच्या इचलकरंजीत कलश यात्रा आणि राम मंदिर अक्षता यात्रेचं भव्य स्वागत। मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। धाराशिव जिल्ह्यात एसटी बसच्या तिकिटासाठी आता QR कोडचा वापर। दुसऱ्या टप्प्यात क्रेडिट व डेबिटद्वारे तिकीट काढता येणार। लातूरच्या शासकीय रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीवर भर। 8 महिन्यात 2,500पैकी 1,500 महिलांची नॉर्मल डिलिव्हरी। शासकीय रुग्णालयांवर विश्वासार्हता वाढली। सांगली शहरात GMI मिस्टर इंडिया स्पर्धा संपन्न। देशभरातील मॉडेल्सनी घेतला सहभाग। हजारो रसिकांच्या उपस्थितीत अंतिम फेरी पार।
राज्यात नववर्षात पाणी टंचाईचं संकट गंभीर होणार. छोटी मोठी धरणं मिळून राज्यात केवळ 63% पाणीसाठा उपलब्ध. मागील वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा तब्बल 20.25% घटला. धाराशिव जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने 26 प्रकल्प कोरडे ठाक, तर 109 प्रकल्पात केवळ 12% जलसाठा शिल्लक. देशातील काही राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा. हवामान विभागाकडून अलर्टमुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत. परभणीमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरात मोठी घसरण. कापसाला 7,000 तर सोयाबीनला 4,000चा दर. खरीपाच्या पिकाला दर मिळत नसताना आता रब्बीची पिकंही धोक्यात. दुहेरी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 60% घसरण. लाल कांद्याचे कमाल बाजारभाव 1800 रुपयांच्या आत. कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ. जळगावच्या साक्रीमध्ये कांदा पिकात शेतकऱ्यांनी सोडल्या मेंढ्या. कांदा 3 रुपये किलो. त्यात कांद्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप. अमरावतीच्या मोझरीतील युवकाने 500 झाडांची संत्राबाग तोडली. अवकाळीने संत्रा फळाची गुणवत्ता खालावल्याने व्यापाऱ्यांची संत्र्याकडे पाठ. संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. लातूरच्या 5,36,000 शेतकऱ्यांनी उतरवला रब्बी हंगामाचा पीक विमा, तर जिल्ह्यातील 4,29,000 हेक्टर जमिनीचा विमा उतरवण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. सोयाबीनची आवक मंदावली. शेतकरी हवालदिल. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात घसरण. 5,400 प्रति क्विंटलवरून सोयाबीनचे दर 4,600 रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल. शासनाचं लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यात अवकाळीमुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम. बाजारभाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात. सांगलीत द्राक्ष बागांना अवकाळी पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून संरक्षण शेती, मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित. नाशिकमधील बदलत्या हवामानाचा द्राक्षापाठोपाठ डाळिंब बागांना फटका. हजारो हेक्टरवरील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी अडचणीत. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात लंपीचा उद्रेक. तालुक्यात 38 तर जिल्ह्यात एकूण 215 जनावरं लंपीग्रस्त. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लाल कांद्याची दरात मोठी घसरण. निर्यात बंदी, खराब हवामान यामुळे कांदा उत्पादनावर परिणाम. गोंदियामध्ये मिरची पिकावर किडींचं आक्रमण. हजारो रुपये खर्च करून सुमारे 15 ते 20 वेळा औषध फवारणी, मात्र काहीच परिणाम न झाल्याने शेतकरी संकटात. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 2 वाघांसह कोल्ह्याचं दर्शन. कोल्ह्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेले वाघ कॅमेऱ्यात कैद. पर्यटकांनी अनुभवला शिकारीचा थरार. धाराशिवमध्ये 22व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन. 500हून अधिक स्पर्धकांचा यात सहभाग. विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेत निवडीची सुवर्ण संधी. नंदुरबारमध्ये तृणधान्य आणि भरडधान्यांसाठी शासनाकडून खरेदी केंद्र सुरू, मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची माल विक्रीकडे पाठ. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी. वर्धा जिल्ह्यातील खरांगणा येथे संत काळे महाराज पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप. समारोपासाठी गावात दिंडी आणि महाप्रसादाचं आयोजन. चंद्रपुरात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन. चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात काढण्यात आली भव्य रॅली. पुणे जिल्ह्यातील 16 शाळेत एकही विद्यार्थी नाही. शून्यपटाच्या शाळा बंद होणार. डायसवरून शाळांची नावं हटवण्याच्या सूचना. पुण्यातील गणेश पेठ आवारातील गादी कारखान्याला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू.
नगरच्या माळीवाडा बसस्टँड समोरील हॉटेलला लागली आग आटोक्यात, हॉटेलचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील देवरुखमध्ये एका रात्री 4 बंगल्यांमध्ये चोरी. एका बंगल्याला कटरने फोडत चोरट्यांनी आग लावल्याचा प्रकार समोर.